आपले वाईट होणार आहे या अंधश्रद्धेतून पत्नी आणि 3 मुलांना विष पाजून पतीने स्वतः जाळून घेऊन आत्महत्या केली। अंधश्रद्धेचे भयानक रूप दाखवणारी ही घटना कोथरूडमधील लोकमान्य कॉलनी झोपडपट्टीमध्ये घडली। परशुराम मडियप्पा कळकंटी असे पतीचे नाव आहे। पत्नी जमुना कळकंटी, मुली पायल कळकंटी आणि मनीषा कळकंटी, मुलगा करण कळकंटी अशी त्यांची नावे आहेत। या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। परशुराम हा गवंडी काम करत असे। परशुराम याचे कुटुंबीय मूळचे कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील आहेत। सध्या त्याचे 5 भाऊ आणि आई हे कोथरूडमधील लोकमान्य कॉलनीमध्येच राहायला आहेत। बुधवारी सकाळी परशुराम आणि त्याची बायको जमुना कस्तुराबाई यांच्याकडे गेले होते। परशुराम याची तब्येत ठीक नसल्याने त्याला दवाखान्यात किंवा देवऋषीकडे घेऊन जाण्याबद्दल त्यांची चर्चा झाली। यानंतर रात्री त्याला डॉक्टरांकडे घेऊन जायचे ठरले होते, मात्र डॉक्टरांकडे जायला परशुराम तयार झाला नाही। गुरुवारी मध्यरात्री परशुराम याने पत्नी पायल, मनीषा, करण यांना विष पाजले। त्यानंतर मनीषा आणि करण यांना त्याने झोपेतच उचलून कचरा डेपोजवळ नेले। त्यानंतर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले। यामध्ये 5ही जणांचा अंत झाला। परशुराम याचा भाऊ शरणप्पा पहाटे 3च्या सुमारास बाहेर चालला होता। त्यावेळी परशुराम याच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्याला दिसले। त्याने घरात डोकावले असता आतमध्ये जमुना आणि पायल बेशुद्ध अवस्थेत पडले असल्याचे त्याला दिसले। त्यानंतर त्याने परशुराम याचा शोध घेतला असता तो कचरा डेपोजवळ जळालेल्या अवस्थेत पडला होता। त्याच्याजवळ मनीषा आणि करण पडलेले त्याला दिसले। त्याने गल्लीतील नातेवाईक आणि आजूबाजूच्या लोकांना उठवून याची माहिती दिली। त्यानंतर कोथरूड पोलिसांना याबाबत कळवण्यात आले। परशुराम मडियप्पा काळकट्टी आहेत, वय 30 वर्ष, गवंडी काम करतात। त्यांना एक पत्नी, 2 मुली आणि 1 मुलगा आहे। ते गेल्या महिन्यापासून बाहेर काही कामाला जात नव्हते, घरीच होते। काल सकाळी ते सासूकडे जाऊन त्यांनी सांगितलं, मला काहीतरी कोणी करणी केली असेल, मला त्रास होतो, मला डॉक्टरकडे घेऊन जा। सासूने सांगितलं आज सकाळी घेऊन जाऊ। काल संध्याकाळी पण पत्नीने घरी येऊन आईला सांगितलं, हे थोड्या वेड्यासारख्या करतात, यांना डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल। सासूने सांगितलं उद्या सकाळी घेऊन जाऊ। काल रात्री 3च्या दरम्यान हा परशुराम आहे, त्याचा भाऊ शरणप्पानी बघितलं तर घराचा दरवाजा उघडा आहे आणि दरवाजा उघडा आहे, तर मग तिने आत जाऊन बघितलं असता त्याची ही जमुना आणि पायल या दोन्हीचे मृतदेह दिसले। आणि हा परशुराम आणि 2 मुलं कुठे गेले म्हणून त्यांनी शोध घेतला, तर बाजूच्या डम्पिंग ग्राउंडवर तो गेला, त्याला तिकडं बॉडी जळताना दिसली आणि तो 2 मुलं तिथं पडलेले होते। मग त्यांनी येऊन शेजारच्या सासूला बोलवलं आणि जाऊन बघितलं। हे मुलं आणि पत्नीचे एकतर गळा दाबलेला असावा किंवा पॉयझनसारखं, कारण तोंडाला थोडा फेस होतो, नक्की कारण अद्याप समजलेलं नाही त्याचं। कोळसा खाण घोटाळ्यात शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचे नाव आल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। कोळसा खाण घोटाळा प्रकरणी सीबीआयने 5 कंपन्यांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचे नाव असल्यामुळे या प्रकरणी दर्डा यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अलका टॉकीज चौकात आंदोलन करण्यात आले। शिवसेना विभाग उपप्रमुख राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। गटनेते अशोक हरनावळ, विभाग प्रमुख संतोष बुतकर, बाळा ओसवाल, नगरसेविका पूनम झेंडे, महिला आघाडीच्या राधिका हरिश्चंद्रे, छाया भोसले, संगीता त्रिभुवन, युवा सेनेचे किरण साळी, मनीषा धारणे यामध्ये सहभागी झाले होते। दुपारी 4च्या सुमारास अलका टॉकीज येथे हे आंदोलन करण्यात आले। काँग्रेस गँग्स ऑफ कोळसापूरचे सदस्य दर्डा, शिक्षण दिनी दर्डांचा कोळसा घोटाळा असे फलक घेऊन शिवसैनिक यात सहभागी झाले होते। शिंदे म्हणाले, आघाडी सरकार भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत आहे। अशा भ्रष्ट मंत्र्यांना जनतेने किती दिवस सहन करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे। दर्डा यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही त्यांना तो देण्यासाठी भाग पाडू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। काँग्रेसच्या गँग्स ऑफ कोळसापूर चे सदस्य असलेले राजेंद्र दर्डा, महाराष्ट्राला कलंक असणारे हे शिक्षण मंत्री असणारे व्यक्तिमत्व, शिक्षक दिनीच त्यांच्यावर FIR दाखल झाली कोळसा घोटाळ्यात। या राजेंद्र दर्डांनी ताबडतोब राजीनामा द्यावा या मागणीकरता आज आम्ही पुणे शहर शिवसेनेच्या वतीने अलका टॉकीज चौकात आंदोलन सुरू केले। यांनी जर राजीनामा दिला नाही तर आम्ही त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडू। पुणे शहरातून आज सुरू झालेलं हे आंदोलनाचं लोण महाराष्ट्रात पसरल्याशिवाय राहणार नाही। यापूर्वी पण घरकुल घोटाळ्यामध्ये गुलाबराव पाटलांनी त्यांना अटक झाली, त्यांना जामीन मिळाला, परत त्यांचं हे राजीनामा घेतला असं सांगितलं, पण हे महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल हे एवढं निर्डावलंय की त्यांनी राजीनामा घेतलाय पण तो राजीनामा राज्यपालांकडे पाठवलेला नाही। तर अशा
गेंड्याच्या कातडीच्या शासनांना इशारा देण्याकरता आज आम्ही हे आंदोलन इथं सुरू केलेलं आहे आणि ह्या काँग्रेसच्या भ्रष्ट राज्यकर्त्यांना इशारा देतोय की हे जे भ्रष्ट मंत्रिमंडळ आहे ते बरखास्त करावं, यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि पाय उतारवावं एवढंच या निमित्ताने सांगतो. गणेशोत्सवात 10 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिवर्धक लावून देण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत केली. याबाबत राज्यपाल, मुख्यमंत्री, वने आणि पर्यावरण मंत्र्यांची लवकरच भेट घेणार आहोत. आवश्यकतेनुसार सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू असेही त्यांनी सांगितले. 6 गणेश मंडळांचे सदस्य यावेळी उपस्थित होते. मिसाळ म्हणाल्या, गुजरातमध्ये नवरात्र हा मुख्य सण असल्याने तेथील सरकार 8 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिवर्धकाला परवानगी देते. त्याचप्रमाणे पुण्यातही गणेशोत्सवात 10 दिवस परवानगी द्यावी. तसेच दहीहंडीलाही परवानगी द्यावी. वर्षभरात 15 दिवसांसाठी ही परवानगी मिळू शकते. या वर्षीच्या शिवजयंती, ईद ए मिलाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन या 4 दिवसांची परवानगी ही गणेशोत्सवासाठी द्यावी. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारातील 2 दिवसांचा दरवर्षी वापर करावा. यावर्षी 23, 25 आणि 29 सप्टेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी दिली आहे. याविषयी त्या म्हणाल्या, वने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशानुसार गणेशोत्सवात 5वा दिवस, गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी या दिवशी रात्री 12 पर्यंत मुभा द्यावी असे म्हणले आहे. पण यावर्षी गौरी विसर्जन 5व्या दिवशीच आल्याने यावर्षीच्या आदेशाचा पुनर्विचार करावा. सार्वजनिक ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिवर्धक लावण्यासाठी 1 जानेवारी 2006 ते 31 डिसेंबर 2012 या कालावधीत कोणत्याही संस्थेने परवानगी मागितली नाही. पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने माहिती अधिकारात ही माहिती दिली असेही त्यांनी सांगितले. उत्तम ज्ञानदानासाठी विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांनीही गृहपाठ केला पाहिजे असे मत ज्येष्ठ साहित्यिक द मा मिरासदार यांनी व्यक्त केले. विश्व साहित्य कलावर्धिनीच्या वतीने प्राध्यापक मिरासदार आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या हस्ते आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक प्रतापसिंग पाटणकर, डॉक्टर रंजनराम फडके यावेळी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर, प्राचार्य R.R. कानडे, प्राध्यापक संजीव पवार, सुधाकर चव्हाण, साधना काळे, अंतकला दिघाडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. विषयी अनेक लेख त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. प्राध्यापक सुधाकर चव्हाण. पुरस्कार त्याचबरोबर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते संस्थेचा सन्मान झालेला आहे. ISO 2008 अभिनंदन. इकडे बघा. प्राध्यापक मिरासदार म्हणाले, काही वर्षांपूर्वी शिक्षकांची अवस्था दयनीय होती. मात्र सध्या शिक्षकांना समाजामध्ये आदराचे स्थान मिळत आहे. मात्र उत्तम ज्ञानदानासाठी विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांनीही गृहपाठ केला पाहिजे. एकेकाळी समाजामध्ये शिक्षकांना आदर होता. त्यांची आर्थिक परिस्थिती दयनीय आहे. त्यामुळे ज्येष्ठ साहित्यिक श्री म माटे यांनी शिक्षक अजून जिवंत आहे असा उपरोधिक लेख लिहिला होता. आजच्या काळात शिक्षक शिकवत नाहीत तर डिक्टेशन करतात. विद्यार्थ्यांना 1% शिकवण्यासाठी शिक्षकाकडे 10% ज्ञान असले पाहिजे. डॉक्टर देखणे म्हणाले, जगातील अज्ञानाचा अंधार दूर करण्याचे कार्य शिक्षक करत असतो. मात्र आजच्या काळात शिक्षण आणि जीवन यांच्यामध्ये अंतर पडत आहे. आदर्श कोळसा घोटाळा आणि चिल्लर पार्ट्यांच्या बातम्या वाचून सर्वसामान्यांचे मन निराश होते. मात्र शिक्षकांनी प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार होणार नाहीत असेही ते म्हणाले. मला जुना काळ आठवतो. तो काळ असा होता की त्या काळामध्ये शिक्षकाला कोणी विचारत नव्हतं. शिक्षकाचे पगार हे अतिशय दयनीय ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचे होते.
एकच उदाहरण सांगतो की त्या काळात आमचे जे गुरुवारी होते बापूसाहेब माटे, श्री म माटे, प्रख्यात साहित्यिक, त्यांनी उपरोध एक लिहिला होता. ते स्वतः मास्तरच होते नूतन मराठीमध्ये. मोठी 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 माणसं शाळेमध्ये शिक्षक होती अधिकारी, त्यापेक्षा अधिक स्थानच त्यांना काही नव्हतं. त्या काळात त्यांनी असा लेख लिहिला, शिक्षकाने केव्हा मरावे, असं त्या लेखाचं शीर्षकच होतं. आणि अत्यंत उपरोधिक शब्दामध्ये की शिक्षकाला इतक्यात लवकर मरून चालणार नाही, अजून त्याच्या घराचं वाटोळ झालेलं नाही पूर्णपणे, अजून त्याच्या घरावर ऐशी आलेली नाही, अजून त्याच्या घरातली भांडी गुंडी बाहेर काढलेली नाही आहेत काही, अजून दारामध्ये बेली आलेली नाही, एवढ्याच त्याला मरून कसं चालेल. असा अत्यंत उपरोधी शिक्षकांची आर्थिक आणि इतर स्थिती किती दयनीय आहे हे दाखवणारी असं सुद्धा आहे. माझ्या आजवरच्या यशात आई वडिलांचे योगदान मोलाचे आहे, अशी भावना ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता नेमबाज गगन नारंग यांनी व्यक्त केली. PYC हिंदू जिमखाना क्लबचा वार्षिक क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून गगनचा सत्कार करून त्याला क्लबचे मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले. त्यानंतर आपल्या मनोगतात गगन म्हणाला, PYC सारख्या क्लबमधूनच वयाच्या 14व्या वर्षी मी नेमबाजीला प्रारंभ केला, त्यामुळे यासारखे क्लब मला नेहमीच स्पेशल वाटतात. PYCचे सदस्यत्व दिल्याबद्दल मी व्यवस्थापनाचे आभार मानतो. यावेळी गगनने करिअरच्या प्रारंभीच्या अनेक घटनांना उजाळा दिला. 2 लाखाची बंदूक घेऊन देण्यासाठी वडिलांकडे पैसे नव्हते, मात्र या खेळात मी किती प्रगती करेल याचा विचार न करता माझे नेमबाजीतील वेळ बघून त्यांनी जमीन विकली आणि मला बंदूक घेऊन दिली, अशी आठवण गगनने सांगितली. PYCचे अध्यक्ष विजय भावे, उपाध्यक्ष डॉक्टर सुधीर बाटे, सचिव कुमार तामाणे, विजय बाविस्कर, राज्याचे क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल, पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, BCCIचे निवड समिती सदस्य सुरेंद्र भावे, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे कोषाध्यक्ष सुंदर अय्यर यावेळी उपस्थित होते. अनेक स्पर्धांमध्ये क्लब, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर शानदार कामगिरी करणाऱ्या क्लबच्या खेळाडूंचाही यावेळी सत्कार करण्यात आला. शिवछत्रपती पुरस्कार विजेते ब्रिज खेळाडू सुहास वैद्य क्लबचे स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर, तर बास्केटबॉल, नेटबॉल आणि बिलियर्ड्स खेळाडू शिरीन लिमये स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्कारांचे मानकरी ठरले. आम्ही एकपात्री या संस्थेच्या वतीने हास्यरंग या राज्यस्तरीय एकपात्री महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री भाग्यश्री देसाई हिच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संतोष चोरडिया, एकपात्री कलाकार बंडा जोशी यांच्यासह अनेक एकपात्री कलाकार उपस्थित होते. गणेशोत्सव काळात गणेश मंडळांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये या कलाकारांना एकपात्री सादरीकरण करता यावे यासाठी व्यासपीठ मिळावे याकरता आम्ही एकपात्री संस्थेच्या वतीने या राज्यस्तरीय एकपात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संतोष चोरडिया यांनी उपस्थितांना दिली. रोजच्या जीवनातील आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटना हे एकपात्री कलाकार आपल्या कलेतून सादर करतात. प्रेक्षकांना आपल्या कलेतून रिझवत ठेवून चांगल्या गोष्टीही आपल्याला सांगून जातात. हेच या एकपात्री कलाकारांच्या यशाचे गमक आहे, असे अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांनी सांगितले. उद्घाटनानंतर एकपात्री कलाकार बंडा जोशी यांनी हास्य पंचमीमधून आपली कला सादर केली. तसेच नवनाथ गायकवाड यांनीही आपली कला उपस्थितांसमोर सादर केली. घरी गेल्या वाचतो म्हणा, तसं तुम्ही करू नका. विनोद कळला लगेच असा. हल्ली हास्य क्लब निघाले, लोक पहाटे बागेत जमतात, खरा कथा असतात का, हृदयाला चांगलं असतं, आपलं आयुष्य वाढतं. पण टेन्शनचं आणखीन एक गोष्ट असते. अनेक वयामध्ये टेन्शन असते. तरुणपणी प्रेम कसं जमणार त्याचं टेन्शन. तिला म्हणलं काय मागू, दुसऱ्या मुलीला हॉटेलमध्ये काय मागू, ती म्हणजे तुझ्यासाठी ॲम्ब्युलन्स आणि माझ्यासाठी रिक्षा. म्हटलं का, माझे वडील येतात म्हणत. ओ प्रेमामध्ये मुलींचे वडील भयानक गोष्ट आहे. मी एका मुलीला बागेत म्हटलं चांद पे दाग सूरज में आग, चांद पे दाग सूरज में आग. ती म्हणाली मेरा बाप आ रहा है जल्दी से भाग. नुसती शेड काढली नाही, हातच धरला. ती कसा तरी हात सोडून पडून गेली. पण याला माहित नव्हतं तिचा बाप पहिलवान आहे. ती दुसऱ्या दिवशी वडिलांना घेऊन आली आणि तिने वडिलांना काय सांगितलं बघा, बाबा कालाचीच रात येत होते, करता बदा बदा मारता. अहो असं काय करता, बदा बदा मारता, दणादणा हाणता, सुजली माझी पाठ सारी.
पंचकृती कार्यक्रम, एका सेकंदात ताण कमी करता येतो, तो पाहूया. आपण सगळेजण एक काम करूया. बघा, रोज आपण अनेक लोक बॅग घेतो, बाकडे तोंड करून, ज्युनियर येतो, सिनियर येतो, बॅग घेतो, मरतुकडे तोंड करून जातो, दिवसभर त्याच चेहऱ्यामध्ये काम करतो. जसं त्यांच्या चेहऱ्यावर सुतक आहे, त्याला बाहेरचे लोक सरकारी चेहरा म्हणतात. घरी येतो, पुन्हा तीच बायको, तेच लग्न, पुन्हा बाकडे तोंड करतात, चालले घरी. माफ करा, आपल्याला आनंदाने जायचं आहे, कसा का असो, आपण स्वीकारलेला पैसा आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.